दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे टीव्ही स्क्रीनवरची ही दृश्य जी आहेत ती थेट लाईव्ह दृश्य आहेत। मनोज जरांगे यांची गाडी, त्यांच्या सोबतचा 5 ते 7 गाड्यांचा हा ताफा आणि सोबत चालत आलेले हे सगळे मराठा आंदोलक हे आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत। अगदी काही क्षणातच आझाद मैदानात मनोज जरांगे दाखल होणार आहेत। मनोज जरांगे यांची प्रतीक्षा आहे आझाद मैदानात उपस्थित असलेल्या आणि आझाद मैदानाच्या बाहेरही उपस्थित असलेल्या सगळ्याच मराठा आंदोलकांना मनोज जरांगे यांच्या आगमनाकडे ते सगळे डोळे लावून बसलेले आहेत। ही आरपारची लढाई आहे, हा निर्णायक टप्पा आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे मनोज जरांगे हे या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानात दाखल झाल्यानंतर या मराठा समाज बांधवांशी काय संवाद साधतायत याकडे तर लक्ष असेलच। दुसरीकडे सरकारच्या भूमिकेकडे आणि सरकार नेमकं आता काय पावलं उचलतंय याकडे सुद्धा लक्ष असेल। आझाद मैदानाचा संपूर्ण भाग, आझाद मैदान पूर्णपणे त्या ठिकाणी मराठा आंदोलक उपस्थित आहेतच। आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने, अक्षरशः शेकडोंच्या संख्येने मराठा आंदोलक त्या परिसरात उपस्थित आहेत। चालत जो या गाड्यांच्या ताफ्यासोबत मराठा आंदोलक येत आहेत ते सुद्धा त्याच भागात जाणार आहेत। हा संपूर्ण टप्पा आपण पाहतोय। मनोज जरांगे सध्या तरी आराम करतायत। आझाद मैदानात जेव्हा मनोज जरांगे दाखल होतील तेव्हा ते या सगळ्याच मराठा समाज बांधवांशी संवाद साधतील। त्यामुळे ते काय त्यावेळेला संवाद साधतायत याकडे लक्ष असेलच। दुसरीकडे सरकार काय तोडगा काढतंय, सरकार काय पावलं उचलतंय, कोणतं शिष्टमंडळ मनोज जरांगेंशी संवाद साधायला येणार आहे का याकडे सुद्धा लक्ष असेल। तर ही दृश्य आपण पाहतोय क्रॉफर्ड मार्केटच्या पुढे परिसरातून फ्लायओव्हरला लागून आता मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्या सोबतचा गाड्यांचा ताफा हा आझाद मैदानाकडे निघालेला आहे। पुढच्या काही मिनिटात मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल होणार आहेत। आता माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही आणि ही आरपारची लढाई आहे, निर्णायक टप्पा आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं। आता कुठलाही मराठा घरी बसणार नाही, सगळ्यांनी मिळेल ते शक्य त्या पद्धतीने मुंबईत पोहोचायचंय असं मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं होतं। आणि त्यानुसारच आता मराठा आंदोलक काही एक्सप्रेसनं, काही एसटी गाड्यांनी, काही मिळेल त्या मार्गानं, काही मनोज जरांगेंसोबत मुंबईत दाखल झाले। ही तीन दृश्य, एकीकडे वाडी बंदरचा भाग ज्या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या गाड्यांना थांबवण्यात आलं, तिथून पुढे पायी जा अशी सूचना पोलिसांनी केली। त्यानुसार आता हे सगळे आंदोलक पायी पुढे निघाले। मधली दृश्य मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्यासोबतच्या ज्या गाड्या आहेत त्या आझाद मैदानाच्या दिशेने पुढे पुढे सरकतायत। दुसरीकडे टीव्ही स्क्रीनवरची ही जी दृश्य आपण पाहतोय तो आझाद मैदानाच्या आधीचा म्हणजे सीएसएमटीच्या इमारतीला लागून असलेला हा संपूर्ण परिसर आहे। तिथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडनं। संजय, हळूहळू करत हा ताफा जो आहे तो आझाद मैदानाकडे पुढे पुढे सरकतोय। या सगळ्याच मराठा आंदोलकांचं आता लक्ष आहे ते मनोज जरांगे यांच्या आगमनाकडे। नक्कीच अवघ्या काही वेळात जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचतील आणि ज्या ठिकाणी उपोषण करणार आहेत त्या ठिकाणी जाऊन जरांगे पाटील त्यांची भूमिका मांडतील किंवा माध्यमांशी बोलतील किंवा समाजाशी बोलतील। परंतु आता जरांगे पाटील थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचतील। दुसरी एक माहिती तुम्हाला सांगतो, आंदोलन फक्त मुंबईतच होत नाही। जरांगे पाटलांनी एक विशेष आवाहन केलं आहे, आम्ही मुंबईला आंदोलन करण्यासाठी जातोय पण तुम्ही पण गावाकडे लक्ष द्या, अशी एक भूमिका जरांगे पाटलांनी केलीच आहे। जर आम्हाला धक्का लागला तर गावात तुम्ही सांभाळायचं, अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडली। त्यामुळे दोन ठिकाणी हे आंदोलन होणार आहेत। त्यामुळे खरं तर ही परिस्थिती या ठिकाणी बघू शकता की आपण पोलिसांना खरं तरी जमा सांभाळणं अवघड झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे। ही दृश्य संजय तुम्हाला थोडंसं थांबवतोय। सीएसएमटी स्थानकाचा भाग आपण पाहतोय। सीएसएमटी स्थानकावरला लागून त्या ठिकाणाहून रस्त्याहून पुढे पुढे आता आझाद मैदानाच्या दिशेनं हा सगळा ताफा येतोय। मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्यासोबतचा 5 ते 7 गाड्यांचा हा संपूर्ण ताफा हळूहळू आता आझाद मैदानाकडे येतोय। आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे आहेत आपल्यासोबत। हिरा, हा संपूर्ण मार्ग जो आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलक उपस्थित आहेत। पोलिसांना या ठिकाणी वाहनांना वाट काढून देताना मोठी कसरत करावी लागते।
ही दोन दृश्य, एकीकडे मनोज जरांगे यांची गाडी, त्यांच्यासोबतचा 5 ते 7 गाड्यांचा ताफा. टीव्ही स्क्रीनवर डावीकडची आपण जी दृश्य पाहतोय ती आहेत सीएसएमटी स्थानकाला लागून असलेला मागच्या बाजूचा हा जो संपूर्ण परिसर आहे, जिथून मनोज जरांगे हळूहळू आझाद मैदानाच्या दिशेनं येत आहेत. त्यांची गाडी हळूहळू पुढे सरकते. दुसरीकडे आझाद मैदानाचा परिसर, सीएसएमटी स्थानकाच्या समोरच्या भागाचा ही दृश्य आपण पाहतोय. आझाद मैदान आणि त्याच्या बरोबर समोर असलेला सीएसएमटीचं हे स्थानक, महापालिकेचं मुख्यालय. हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलक उपस्थित आहेत. 5,000 जणांनाच आंदोलनाची परवानगी होती. त्याहीपेक्षा कितीतरी अधिक संख्येनं, कितीतरी अधिक पटीनं मराठा आंदोलक मिळेल त्या मार्गाने मुंबईत दाखल झालेले आहेत. ही दृश्य आपण दोन पाहतोय. एकीकडे सीएसएमटी स्थानकाच्या मागच्या बाजूचा हा भाग, मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे, मनोज जरांगे यांची गाडी जी आहे ती पुढच्या काही मिनिटात दाखल होणार आहे आझाद मैदानात. या संपूर्ण परिस्थितीवर आमचं लक्ष असणार आहेच. तर ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे मराठा आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत. मनोज जरांगे अजूनही आराम करतात. 5 मिनिटात ते पुढील आझाद मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी संजय सरोदे आपल्या सोबत आहेत. सरोदे, साधारण किती वेळ लागणार आहे आझाद मैदानात पोहोचायला जरांगेंना? नक्की थोडंच अंतर राहिलेलं, पण या ठिकाणी गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत. आणि बहुतेक पुढे एक बसचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे अशक्तपणा आणि थकव्यामुळे आणि रात्रभर प्रवास केल्यामुळे त्यांना झोप लागलेली आहे. अजून ते झोपेतून उठलेले नाहीत, परंतु जेव्हा ते आझाद मैदानावर जातील त्यावेळेस निश्चितपणे ते माध्यमांशी किंवा सरळ समाजाशी संवाद साधतील आणि त्यांची भूमिका मांडतील. ते एकदा पुन्हा बघूया. परत एकदा गाड्या आझाद मैदानाच्या दिशेने निघालेल्या आहेत. थोडा अडथळा होता तो दूर झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचतील. काही अंतर शिल्लक आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज जरांगे पाटलांसोबत आलेला आहे आणि जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी सहमत संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आपल्याला दिसून येतो. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय जरांगे पाटील हटणार नाहीत. गेलो तरी 72 पण आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. आणि याच भूमिकेकडे आता सरकार कसं लक्ष देतं हे बघणं महत्त्वाचं आहे. परंतु थोड्याच वेळात जरांगे पाटील आझाद मैदान थोड्याच अंतरावर राहिलेल्या त्या ठिकाणी पोहोच आणि आम्ही आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटलाचा ताप पुन्हा एकदा का होईना जरा आझाद मैदान आहे. सोबत मोठ्या प्रमाणात मराठा समाज गाड्याच्या सोडण्यात आल्या. मराठा समाज मैदानाकडे ट्रेन आले. तर काही मोजक्याच गाड्यांना आझाद मैदानाकडे जाण्यासाठी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. बाकी गाड्या ज्या आहेत त्या थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या आपण ही जी दृश्य पाहतोय, काही काळासाठी थोडीशी वाहतूक कोंडी झाली होती. बेस्ट बस जी आहे ती रस्त्यात आली होती, मात्र आता सगळं सुरळीत झालेलं आहे. बेस्ट बस जी आहे ती बाजूला घेण्यात आलेली आहे. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले आहेत. कृष्णा, तुम्ही क्षणाक्षणाची अपडेट देताय. सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय सध्याची अपडेट? वृषाली, मी फ्रीवेच्या परिसरामध्ये आहे. फ्रीवे जिथे संपतो आणि ज्या फ्रीवेवरून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या सोबत असलेल्या आंदोलकांचा ताफा आला तिथे मी उभा आहे आणि इथे सगळ्या आंदोलकांच्या गाड्या पोलिसांनी थांबवलेल्या आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत काही प्रमुख लोकांच्या गाड्या म्हणजे अगदी 4 ते 5 गाड्या पोलिसांनी इथून सोडलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या गाड्या बॅरिकेडिंग करून थांबवण्यात आलेल्या आहेत. कारण जर गाड्या पुढे आझाद मैदान परिसरात आंदोलकांच्या सुद्धा पोहोचल्या आणि आजूबाजूच्या सगळ्या रस्त्यांवरती त्या पार्क करण्यात आल्या तर मोठी तिथे वाहतूक कोंडी होऊ शकते आणि रहदारीला सुद्धा अडचण येऊ शकते आणि आंदोलकांना त्याचबरोबर लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. याचा अंदाज बांधत पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांची समजूत काढली. पहिल्यांदा आंदोलकांनी गाड्या आम्ही घेऊन जाणार या भूमिकेवरती ठाम भूमिका घेतली. मात्र त्यानंतर त्यांना जेव्हा समजावण्यात आलं तेव्हा ते तयार झाले आणि सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आता इथे बॅरिकेडिंग करून थांबवण्यात आलेल्या आहेत. मात्र सगळ्या आंदोलकांना इथून पायी चालत जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या होत्या. त्यानुसार बरेचसे आंदोलक जे आहेत आता हळूहळू पायी चालत आझाद मैदानच्या दिशेनं रवाना होत आहेत. जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचं आझाद मैदान इथपर्यंत हे अंतर आहे आणि ते सगळं अंतर पायी चालत जाण्याच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण फ्रीवे आंदोलकांसाठी राखीव ठेवण्यात आलेला होता. रात्री 12 वाजल्यापासून बाकीची सगळी वाहतूक आणि रहदारीवरती वाहतूक पोलिसांनी निर्बंध आणलेले होते आणि आंदोलकांच्याच गाड्या फक्त या फ्रीवेवरून कशा जातील यासाठी ठोस उपाययोजना मुंबई पोलिसांनी केलेली होती. त्यानुसार सगळ्या आंदोलकांच्या या गाड्यांसाठी खरं तर फ्रीवेचा हा ग्रीन कॉरिडॉर पोलिसांनी केला होता असं म्हणायला हरकत नाही. कारण
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शेकडो गाड्या आणि त्या गाड्यांच्या माध्यमातून आलेले हजारो आंदोलक हे एका सुरक्षित पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचावेत, आझाद मैदानापर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्या आंदोलनामुळे किंवा त्यांच्या गाड्यांचा त्रास हा मुंबईकरांना सहन करावा लागत नाही. मुंबईकरांची जी काही वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत होऊ नये, जनजीवन विस्कळीत होऊ नये अशा पद्धतीने हे आखणी जी आहे ती पोलिसांनी केलेली होती. डोक्यावरती भगवी टोपी आणि भगवा गमछा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. हा हॅलो. तर ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे हे भगवं वादळ जे आहे ते सध्या आझाद मैदानाच्या दिशेने कूच करते. कृष्णा, तुम्ही फ्रीवे जवळ आहात, गाड्या थांबवून ठेवलेल्या आहेत. मराठा आंदोलकांची काय भूमिका आहे? कारण पोलीस असं कळतंय की पोलिसांनी सांगितलं इथून चालत जा पुढे. होते की आम्ही सुद्धा आमच्या गाड्या घेऊन आझाद मैदानापर्यंत जाणार, मात्र जेव्हा त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगण्यात आली आणि तिथलं आजूबाजूच्या रस्त्यांवरची रहदारी ही पूर्णपणे ब्लॉक होऊ शकते, त्यामुळे गाड्या तुमच्या इथेच थांबवण्यात याव्यात आणि तुम्ही चालत आझाद मैदान गाठावं असं जेव्हा पोलिसांनी समजावून सांगितलं तेव्हा ते त्यांनी मान्य केलेलं आहे. सगळ्याच गाड्या आता जवळपास या फ्रीवेच्या परिसरामध्ये पार्क करण्यात आलेल्या. जवळपास दोन्ही बाजूच्या फ्रीवेच्या लेन ज्या आहेत त्या सुद्धा पूर्णपणे ब्लॉक झालेल्या आहेत, मात्र गाड्या पुढे सोडण्यात आलेल्या नाहीयेत. फक्त मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रमुख 4-5 गाड्या पोलिसांनी सुरुवातीलाच सोडल्या आणि त्यानंतर सगळ्याच गाड्यांना इथे थांबवण्यात आलं. तसं आता आंदोलकांना समजावून सांगितल्यानंतर बहुतांश आंदोलक जे आहेत ते ज्या गाड्यांच्या माध्यमातून वेगवेगळे आलेले आहेत त्या आंदोलकांनी पायी चालत जायला सुरुवात केलेली आहे. अजून सुद्धा काही आंदोलक चालत हे आझाद मैदान गाठतायत आणि या सगळ्या गाड्यांमध्ये आपण पाहतोय अगदी छोट्या कार पासून जीप असतील, त्याचबरोबर बोलेरो सारख्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा आहेत आणि या सगळ्या गाड्यांमध्ये अगदी जेवणाचं साहित्य घेऊन सुद्धा जवळपास महिनाभर पुरेल इतकं राशन घेऊन बरेचसे आंदोलक जे आहेत ते आलेले आहेत. आणि मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये जोपर्यंत उपोषणाला बसतायत तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये थांबणार आहोत आणि त्यामुळे जी काही भूमिका घ्यायची आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घ्यायची आहे. ते म्हणतील ते आम्ही ऐकणार आहोत अशी भूमिका सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. फ्रीवेच्या परिसरामध्ये गाड्यांचं शेकडो गाड्या ज्या आहेत त्या आता थांबवण्यात आलेल्या आहेत आणि आंदोलक ते हळूहळू चालत मुंबईचं आझाद मैदान गाठतायत. त्याचबरोबर अजून सुद्धा मुंबईच्या बाहेरून काही आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत, त्यांना सुद्धा हीच वाहतूक व्यवस्था असणार आहे आणि त्यामुळे ज्या लोकांना गाड्या घेऊन येणं शक्य नाहीये त्यांनी पर्यायी म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे त्यामध्ये लोकल ट्रेन आहेत, बसेस आहेत, त्यांनी त्याचा प्रवास करावा, त्या माध्यमातून आझाद मैदान गाठावं असं देखील आवाहन केलं जात आहे. सध्या वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे हे फ्रीवेच्या परिसरामध्ये आहेत, ते या सगळ्याचं नियोजन करतायत आणि बहुतांश आंदोलकांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी पायी चालत जाण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे आणि आता हळूहळू हे सगळे आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जमताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच कृष्णा, असेच जोडलेले रहा. हे आपण पाहतोय आझाद मैदानावरची दृश्य. आझाद मैदानात फक्त 5,000 आंदोलकांनाच आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सध्या मुंबईत दाखल झालेत. जरांगेंना 20 अटी शर्थींवर परवानगी देण्यात आलेली आहे आणि फक्त आजचा दिवस ही परवानगी असणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र आझाद मैदान आधीच पूर्ण भरलंय आणि आंदोलक आता रस्त्यावर पाहायला मिळतात. आंदोलक हे सगळे रस्त्यावर आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाली आहे. सीएसएमटी परिसरात सध्या आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. ट्रेन असेल, रस्ते मार्गे असेल, ट्रेन मार्गे असेल, हे आंदोलक जे आहेत ते सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. गाड्या घेऊन